अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संकल्प, पुण्यवहन, वचन आणि रामलल्लाची महाआरती झाली। आज आमचे राम आलेत। अनेक वर्षांची प्रतीक्षा, त्याग, तपस्येनंतर आपले राम आलेत। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया। आपले रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, आपले राम आता भव्य मंदिरात राहणार। आज नव्या काळचक्राची सुरुवात झाली आहे। राम मंदिरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। राम आग नाही तर राम ऊर्जा आहे, राम विवाद नाही समाधान आहे। राम फक्त आमचे नाही तर सर्वांचे राम आहेत। राम केवळ वर्तमान नाही तर राम अनंत काळ आहेत। राम मंदिरातील व्यासपीठावरून मोदींचं भाष्य। रामलल्लाचं मनमोहक स्मित सोशल मीडियावर तुफान व्हायरल। रत्नजडीत अलंकार, स्वर्णमुकुटानं रामलल्ला सजले। स्मितहास्य करणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीनं डोळ्याचं पारणं फेडलं। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती। आरतीनंतर रामलल्ला समोर मोदींचा साष्टांग दंडवत। पंतप्रधान मोदींकडून मंदिर बांधकामातील कामगारांवर पुष्पवृष्टी। गुलाबाच्या फुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कामगारांचं स्वागत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील भव्य राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। मुख्य सोहळ्यापूर्वी मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण प्रत्येकाला भावनिक करणारा। या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत व्यक्त केल्यात भावना।